माझं नाव आहे श्रेय चोडणकर आणि यूट्यूबवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज असा सब्जेक्ट घेऊन आलेला आहे की तुम्ही माइंड ब्लो होणार आहे. की तुम्ही मला श्रेयस हे असं काय असते हे असं कधी मी ऐकलेलंच नव्हतं. आणि तुम्हाला सांगतो माइंडसेट म्हणजे काय, ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवर समजणार आहे. कारण की तुम्हाला 80% माइंडसेट आहे तुमच्या ट्रेडिंगच्या ह्याच्यात, 15% रिस्क मॅनेजमेंट आहे आणि 5% बाय अँड सेल आहे. आणि बाय अँड सेल म्हणजे काय, स्ट्रॅटर्जी आहे. आणि यूट्यूबमध्ये बाहेर सगळीकडे काय चालू आहे, 90% स्ट्रॅटर्जी आहे, 5% रिस्क मॅनेजमेंट आहे. मी तुम्हाला सांगतो का यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघत बसलेलो, एक सुद्धा व्हिडिओ रिस्क मॅनेजमेंटचा नव्हता. आणि रिस्क मॅनेजमेंट असल्यामुळे यू कट द थ्रोट, तुम्ही डायरेक्ट गळफास घेताय ट्रेडिंगमध्ये. म्हणून आम आदमी पैसे का कमवू शकत नाही, कारण की तो स्टॉप लॉस लावत नाही. स्टॉप लॉस कसा लावणार, रिस्क मॅनेजमेंटवर लावणार. रिस्क मॅनेजमेंट कोण शिकवणार, मी शिकवणार. कुठे शिकवणार, क्लासमध्ये. तर श्रवण स्टॉक मार्केट क्लासेसला भेट द्या आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. म्हणजे तुम्हाला झूम आणि ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही क्लास आहेत आपल्याकडे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमचं लाईफ चेंज करणार, तुम्हाला तुमचं लाईफ बदलायचं तर ऑफलाईनच कोर्स अटेंड करा झूमपेक्षा. झूम एक जरिया होता लॉकडाऊनमध्ये. झूम एक लॉकडाऊनमध्ये लोकांना पुढे जाण्याचा जरिया होता आणि लोक त्याच्यातच अडकलेले कम्फर्ट झोनमध्ये ऑनलाईन क्लास करून. मला सांगा, एक माणूस दाखवा, एक माणूस जो झूमचा क्लास करतोय आणि तो पुढे गेला. म्हणून पूर्वीचे जे गुरु शिष्य होते ते समोर बसून अभ्यास करून घ्यायचे आणि मग शिष्य त्याच्यावर अभ्यास करायचे आणि पुढे जायचे. अर्जुन पुढं का गेला, कारण की त्याच्या समोर श्रीकृष्णाचा गुरु होता. जर श्रीकृष्ण ऑनलाईन त्याला धडे दिला असता तर अर्जुननं कुरुक्षेत्राची लढाई जिंकली असती काय, नाही. तर म्हणून सांगतो ऑफलाईन क्लास अटेंड करा, माझ्या करा, कुठे करा, व्हॉट एव्हर, पण ऑफलाईन करा, ऑनलाईन करू नका. मी ऑनलाईन पण क्लास घेते, पण मीच माझ्या पोटावर पाय आणत असं आणू देतो. ह्याच्यामुळे माझं नुकसान होते, होऊ दे, पण तुमचं नुकसान होता का मला. तर आज काय सब्जेक्ट आहे, तर मला एक जण म्हणाला आमच्या क्लासमध्ये, सर तुमच्या स्ट्रॅटर्जीवर मी अभ्यास करालोय, 7 दिवस झाले ट्रेडच येत नाहीये. मी म्हटलं त्याला, किती दिवस झाले, 7 दिवस. मी त्याला म्हटलं की जे टॉपचे ट्रेडर असतात, जे वर्ल्डमध्ये टॉपचे ट्रेडर, ते वर्षातलं 10 ते 15 ट्रेड करतात, म्हणजे महिन्यातलं 1 ट्रेड करतात. आणि तुला दररोज 5-6 ट्रेड पाहिजे हा. तर तुम्हाला सांगतो, ट्रेडिंग ही पानपट्टीचं दुकान नाही आहे. सकाळी उघडलं, माचीस द्या, आणि एक जणाला लायटर द्या, अनेक जणाला सिगरेट द्या, अनेक जणाला मावा द्या, अनेक जणाला गांजा द्या. गांजा विकतात का नाही मला माहित नाही, पण सांगायला लागलो तुम्हाला की ट्रेडिंग म्हणजे पानपट्टीचं दुकान नाही आहे. साबण द्या, तेल द्या. ट्रेडिंग म्हणजे काय आहे की तुम्हाला महिन्यात एकच ट्रेड येणार, त्याच्यात आपल्याला 6 मारायचे, प्लेड एकीकरण काढायचे नाहीत. म्हणून जे दररोज ट्रेडिंग करतात, तुम्हाला सांगतो ॲप ओपन करा. ॲपमध्ये गव्हर्नमेंट डायरेक्ट लेटर पाठवते, पहिल्यांदा नोटिफिकेशन पाठवते की 10 पैकी 9.5 जण जे दररोज ट्रेडिंग करतात ते लॉसमध्ये जातात. गव्हर्नमेंट काय खुळा आहे, म्हणून सांगतो की दररोज ट्रेड येणार नाहीये. महिन्यातनं 2 ट्रेड येणार, आठवड्यातनं एखादा ट्रेड येणार. तर आठवड्यातनं एखादा ट्रेड येण्यासाठी पीसी समोर बसणं हे आहे माइंडसेट. आठवड्यातनं 1 ट्रेड येण्यासाठी पीसी समोर आलेला चार्ट बघत बसणं हे आहे माइंडसेट. आणि आठवड्यातनं 1 ट्रेड येण्यासाठी पीसी समोर चार्ट बघत बसून, मला माहिती आहे की ट्रेड आलेलं नाही तरी आपण ट्रेड घेतात एक जण, ते न घेणं म्हणजे आहे माइंडसेट. तुम्हाला आता समजणार नाही. काही गोष्टी असतात ना, त्या नुसत्या ऐकायच्या असतात, ते अनुभव केल्यावर समजतात. ओके, तर काय, रिस्क मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला दररोज ट्रेड येणार नाहीये. महिन्यातनं एखादा ट्रेड येईल, आठवड्यात एखादा ट्रेड येईल. माझ्या सिस्टीमवर आला की मात्र 6 मारायचे. ओके, तुम्हाला क्लास अटेंड करायचा असेल तर माझ्या खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि बघा, लाईफ चेंज करून टाकतो. आणि हा माझा शब्द आहे. बाय.